काय रे, लागता फोन? रिंग जाते का आजी, पण कोणी फोन उचलत नाहीये. आता काही कळतच नाही काय करावं आता. अरे देवा, माका पण आता भीतीच वाटू लागल्या. म्हणजे जाबई बाबा इथून संतापात गेले ना, थैसर जाऊन ते काय बोलतील आणि काय नाही काय सांगता येत नाही. ओके बाय, काय सरू आई? गो काय पडला? आई अरे तेलच सांडलं अगं बघ तू माझ्या. सोड ते ये. बाहेर हे आणते सोड का? आता सगळं, तू ये पहिले बाहेर. ये गो. आई हळू आई. सांभाळ. बस काय करत होतीस? बस सांडलं सगळं माझ्या. सांडू दे. ठीक आहे, तू बस बसायचं. सावकाश. काय गो, काय झालं? काय होता तुका? काही नाही बघ, मी ठीक आहे. नाही तुका ठीकच राहू होया, कळला? माझ्या बर्फीचं थैसर काय झालं असेल देवाक ठेव. अगं काय झालंय, काय काहीही होणार नाहीये. हा, हे तू आधी पक्क कर डोक्यात. काहीही होणार नाहीये. हे गेले आहेत ना, सगळं सुरळीत करूनच परत येणार आहेत. हा, आता शिव आणि गौरी किती समजूतदार आहेत माहिती आहे ना. मग हे कितीही संतापले तरी ती दोघं समजून घेणार आहेत. हे आधी पक्क पक्क लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि शिवचे बाबूजी आहेत ना तिथे, ते समजूतदार आहेत. त्यांचं आठवत नाही का तुला? त्यांचा फोन आला होता, म्हणाले की गौरी लेकच आहे, सून नाहीये माझी. ते किती चांगले संस्कार दिलेत तुम्ही. या घरात ती सून म्हणून आली तरी आमची लेक आहे. म्हणजे हे कितीही संतापले तरी ते शिवचे बाबूजी समजून घेणार आहेत. कळलंय का तुला? तू म्हणतेस ते खरं आहे. सासरची माणसं आहेत ना. आई आई शांत हो. शांत. अगो सरे, अगो दमान घे जरा. हा, सगळा नीट होत त्याला, दमान घे. लहान रे गौरी माझी, कसं सांभाळणार हे सगळं. काय अवस्था झाली असेल तिची. शांत. ऑटो 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 रुक जा. माजलेत सरे. गौरी जी आप यहाँ? प्रणाम. किधर जा रहे हैं? मैं रुकवा दूं आपके लिए ऑटो? क्या हुआ, कोई परेशानी है क्या? कुछ हुआ? शिव कहाँ है? जे काय विचारायचं ते शिवला विचारा. क्या? दोस्त है ना तुम्हारा, उसी से पूछो. चल गया. ये शिव का नाम सुन के ऐसे उखड़ क्यों गए? क्या किया शिव ने अभी? मुन्ना, मुन्ना, मुन्ना ये क्या कर रहे हो? अरे चोट लग जाएगी तुम्हें. बस करो. बस नहीं करेंगे हम. खुद को सजा दे रहे और आप मत रोकिए हमें. मुन्ना, अरे कैसे सजा? छोड़ो, छोड़ो. कैसे सजा? बनारस में पैदा होने की सजा दे रहे हैं. गौरी जी से शादी करके उन्हें बनारस में लाने की सजा. आपके बेटे होने की सजा दे रहे हैं हम अपने आपको. मुन्ना, क्या कह रहे हो तुम? ये कहते हुए तुमने जरा हमारे बारे में नहीं सोचा? हाँ, तुमने हमें बहुत दुखी किया है मुन्ना. अरे ये किसकी वजह से हुआ है तुम अच्छे से जानते हो. तुम्हारी आंखों के सामने सब कुछ हुआ, फिर भी तुम हमें दोषी समझ रहे हो. हमारे परिवार की इतनी बेइज्जती हुई, उसके बावजूद ही प्यार का भूत तुम्हारे सर से नहीं उतर रहा. किसकी बेइज्जती हुई अम्मा? ना आपकी बेइज्जती हुई ना बाबा की बेइज्जती हुई. बेइज्जती हुई हमारे और गौरी जी की, हमारे प्यार की, हमारे रिश्ते की. अपनी पत्नी से प्यार करना गुनाह है क्या? हम अलग हो रहे हैं अम्मा, और ये आप लोगों की वजह से हो रहा है. फिर वही बात कर रहे हो मुन्ना. इस सब के लिए हम जिम्मेदार नहीं है, इस सब के लिए गौरी जिम्मेदार है.
खुद की वजह से उसने हमसे झूठ बोला, तुमसे झूठ बोला। इस्तीफा देने जा रही हूँ क्या कि जाके नौकरी ज्वाइन कर ली। अपना बन के हमें धोखा दिया। ये गौरी ने ठीक किया? बोलो मुन्ना, ये गौरी ने ठीक किया क्या? उसका फर्ज नहीं था हमसे बात करती, हमें समझाती? हम कोई ना कोई रास्ता निकालते मुन्ना। हमने उसे अपनी बेटी समझा मुन्ना। अरे कुछ ना कुछ करते उसके लिए, लेकिन उसे हमसे झूठ बोलने की क्या जरूरत थी? गौरी जी ने झूठ नहीं बोला था अम्मा। वो हमारी मिसअंडरस्टैंडिंग थी, हमने गलत समझा था। और रही बात उन्हें बेटी मानने की, तो आपने कभी उन्हें दिल से बेटी माना ही नहीं। बस मुन्ना, अब अगर तुमने हमारे माँ होने पे सवाल उठाया ना, तो हम तुम्हें कभी माफ नहीं करेंगे। ना कुछ तो समझो। हमने गौरी को कब से माफ कर दिया था। तभी तो उससे कह रहे थे कि बेटा सब कुछ भूल के माताजी से माफी मांग लो, लेकिन वो सुनने के लिए तैयार ही नहीं थी। और रही सही कसर बाबा ने आकर पूरी कर दी। हमारी क्या गलती है इसमें? तो फूफा जी ने उन्हें क्यों बुलाया? हमारे घर के मामले में इंटरफेयर क्यों करते हैं वो? एक घटिया हरकत की उन्होंने। ना वो ये हरकत करते, ना ये तमाशा होता। मुन्ना, सब फूफा जी की वजह से हुआ है। और भुगत कौन रहा है? हम। अगर ऐसा होता तो तुम्हारे बाबूजी चुप थोड़ी ना रहते। अरे वो जीजा जी को रोकते। अरे कैसे रोकते? वो हमारे घर के दामाद हैं। बुआ और दीदी की जिंदगी का सवाल था, लेकिन अम्मा अब हमारी जिंदगी का सवाल है। प्लीज हमारी तकलीफ समझिए अम्मा। प्लीज कुछ कीजिए। हम आपके पैर पकड़ते हैं। प्लीज कुछ कीजिए अम्मा, प्लीज। हमें एक बार गौरी जी से मिलने दीजिए, प्लीज प्लीज अम्मा। अम्मा अपनी कसम वापस ले लीजिए। प्लीज कुछ कीजिए, प्लीज प्लीज अम्मा। हम उनके बिना नहीं जी पाएंगे अम्मा। प्लीज कुछ कीजिए अम्मा। हम तुम्हें ऐसे दर्द में नहीं देख सकते बेटा। जाओ, हमने तुम्हें अपनी कसम से आजाद किया। और हाँ, गौरी अपनी नौकरी की जिद छोड़ के अगर घर वापस आना चाहे तो जाओ, जाके उसे ले आओ। जाओ मुन्ना। थैंक यू अम्मा। गौरी, तुम्हें अपने दिल में जगह देकर हमने गलती की। तुम्हारे लिए अब न हमारे दिल में जगह है, न इस घर में। आज तो शुरू हो जा। मी बघते, थांब. असं जरा प्रेमाने बोलत जा तिच्याशी. कुंवर का फोन? हाँ कुंवर बोलो। मतलब? हाँ गौरी जी बाबा के साथ है। तुमने कहाँ देखा? हाँ तो तुम वहीं पे रुको, हम आ रहे हैं, ठीक है? नहीं नहीं तुम एक काम करो, तुम लेने आ जाओ हमें। अरे हमारी बाइक शुरू नहीं हो रही है, लेने आ जाओ ना, ठीक है? कहाँ है? अरे ये इसी रास्ते पे मिली थी मेरे को। तो अभी कहाँ है? यहाँ से कहाँ जा सकते हैं?
चलो ढूंढते हैं, चलो तुम। अरे चलो 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 तुम। चलो तुम ना। ये फर्क मैं जानता था, फिर भी आप लोगों ने संबंध जोड़ा। लेकिन दुख इस बात का है कि आपकी सोच इतनी पिछड़ी है और आपके मन में इतना जहर भरा हुआ है। बस कीजिए भाई साहब। सब जानते हैं आपकी बेटी की 2 बार शादी टूट चुकी थी। ना आपसे अपनी बेटी संभाली गई, ना अपनी बहू। चले आए हमसे सवाल जवाब करने। बस! खोलिए, आज रात्रीच निघू आपण इथून। गौरी, गौरी, घे खाऊन घे। आज सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस तू। शिव सुद्धा उपाशी असेल। आताही त्याचाच विचार करतेस तू? आणि तो त्यांनी केला का विचार तुझा? त्यांनी जरा जरी विचार केला असता ना, तुला एवढं सगळं सोसावं नसतं लागलं। सोसावं तर त्यालाही लागलंय ना, माझ्यासाठी। तसं असतं ना, आज ही वेळ नसते आली तुझ्यावर। तो त्यांच्या घरच्यांच्या बरोबर तुला माझ्यासाठी वाद घातला त्यानं त्यांच्याशी। मी इथे आल्यापासून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, नेहमी समजून घेतलं मला। आता काय झालं? आता कुठे गेला समजूतदारपणा? त्यांनीच पहिला नोकरी सोड असा हट्ट धरला होता ना, त्यांनीच नकार दिला ना पहिला। चुकलं त्याचं। तुमचा जावई म्हणून त्याला चुकायचाही अधिकार नाहीये का? बाबा, आपण कोणी कधीच चुकत नाही, त्याची एकट्याचीच चूक आहे। रोको रोको। कहाँ चली गई है यार? अरे हुआ क्या है? कोई झगड़ा हुआ है क्या? किसकी गलती थी? अरे किसी की गलती नहीं थी, हम दोनों अपनी अपनी जगह पे सही थे, बस एक दूसरे का नजरिया नहीं समझ पाए। अरे ऐसे कैसे नहीं समझ पाए? वैसे तो बड़ा समझदार बनते हो तुम, यहाँ बकैती कर रहे हो। सच में बहुत गुस्सा आ रहा है, मैं तुम्हें बता दे रहे हैं। ऐसे कैसे हो सकता है तुम्हारे होते हुए? ऐसे मामलों में तुम्हारी कल घास चढ़ने चली जाती है। अरे अगर कुछ हुआ भी था तो आपस में सोच समझ के करना था ना, परिवार तक बात क्यों जान दी? क्यों परेशान कर रहे हो हमें? वैसे ही बहुत परेशान है। सबसे ज्यादा परेशान गौरी है। गौरी की शक्ल देख के समझ गए थे हम, तुमने बहुत बड़ा बखेड़ा किया है। हाँ ऐसे ही है, हम में अकल नहीं है। तुम बहुत समझदार हो ना, तुमने क्यों नहीं रोका? अरे गए थे ना रोकने, बात करने के लिए, उसके बाबा ने भगा दिया हमें। और तुम भाग गए तो क्या करते? तो पैर पकड़ते, उनके हाथ जोड़ते, बोलते उन्हें कि रुक जाओ, हमें फोन करके बुलाते। वाह बेटा वाह, गलती तुम करो, बीवी तुम्हारी भागे और सारा इंजाम हम पे मढ़ो कि हमने उन्हें नहीं रोका। हम ही कहते हैं तुम्हारी मदद करने के लिए भागे भागे आए, बाइक का पेट्रोल चला रहे। तुमसे बात करके खून जलने से अच्छा है कि बाइक का पेट्रोल ही चले। कहाँ चलना है? चलो। गंगा घाट। डूब के मरने का इरादा है क्या? मारने का इरादा है, चलो वरना तुम्हें भी डुबा देंगे। फुफाजीने तुम्हाला फोन करून चूक केली, उगाच नको नको ते सांगितलं आणि तुम्ही त्यांचं बोलणं ऐकून नाही आलं, तुझ्यामुळे आलोय। माझं बोलणं? सगळं छान चाललंय, नेहमीसारखं चाललंय असं भासवत होतीस तुम्हाला, पण सत्य काय ही परिस्थिती मला कळली होती।
तुझं आणि शिवचं नोकरीवरून वाद चालले होते. तो फोन कॉल मी ऐकला होता. तू जेव्हा फोन केलास तो एका शब्दाने मला बोलले नाहीस. तुला असं वाटलं नाही की बाबांना सगळं सांगावं, मन मोकळं करावं? खोटं बोललीस तू माझ्याशी, खोटं वागलीस तू माझ्याशी. खोटं बोलले, खोटं वागले, कारण मला माहित होतं मी आणि शिव मिळून हा प्रॉब्लेम सोडू. विश्वास होता मला आमच्या नात्यावर, आमच्या समजूतदारपणावर. बाबा या घरात सून म्हणून आले तेव्हापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी शिव माझ्या पाठीशी उभा राहिला. त्यानं साथ दिली मला. बाबा या घरात ऍडजस्ट करायला जरा वेळ लागला. या लोकांना आपलंसं करायला वेळ लागला. तसंच माझी नोकरीची बाजू सांगायलाही त्यांना. बाबा ही गोष्ट अवघड होती पण अशक्य नक्कीच नव्हती. मला फक्त थोडा वेळ हवा होता. तोच हातून निसटून गेला. त्या लोकांचे विचार, त्यांचं आपल्याबद्दलचं मत माहीत असूनही वेळ मागतेस तू. जी गोष्ट तुला अवघड वाटते ना ती अशक्य होती गौरी. तू एकटी त्या सगळ्यांशी. एकटी नव्हते बाबा. शिव होता ना माझ्यासोबत. तो होता म्हणूनच तर मला विश्वास होता की अवघड गोष्ट अशक्य नाहीये. तो जर असता ना आज ही वेळ आली नसती. तुला काही वाटलं ना तरी शिव तुझ्याबरोबर नाहीये. गौरी जी, शिव गौरी मला तेवढं तपेश करून नाही झाला का? आलास का तू इथे? आपसे माफी मांगना है. गौरी जी को वापस घर ले जाने आए. ती कुठेही येणार नाही. पर बाबा, असंच तू एकदा माझ्या घरी आला होतास गौरीचा हात मागायला. पण त्यावेळचा शिव आता तुझ्यात दिसत नाही. तो शिव ज्यानं माझे विचार बदलले होते, माझा विश्वास जिंकला होता, तो शिव. पण आज जे मी बघितलं ना त्यावरून मला असं दिसतंय की तुझ्या घरच्यांनी माझ्या मुलीला सून म्हणून मनापासून स्वीकारलेलंच नाही. आजपर्यंत जसं तुम्ही तिला तुमच्या घरात ठेवलं, वागवलं, तशी ती तुमच्या घरात राहिली. वेगळा प्रांत, वेगळी भाषा, वेगळे लोक, वेगळे रहनसहन, हे सगळं करून देखील तुझ्या घरच्यांनी तिला मनापासून सून म्हणून स्वीकारलंच नाही. या गोष्टीचा मला जास्ती त्रास झालाय. यापुढे मी असं होऊ देणार नाही. मी माझ्या लेकीला हे सगळं सहन करू देणार नाही. तुझ्या आणि गौरीच्या नात्याबद्दल मला जराही तक्रार नाही. पण तुला आणि तिच्याबरोबर सुखानं संसार करायचा असेल तर मुंबईला यावं लागेल. बाबा काय बोलताय तुम्ही? आधी जे बोललो असतो ना, तुझ्यावर ही वेळ नसते आली. तुमच्या संस्काराला, संस्कृतीला मान देऊन, मन मारून तिने स्वतःला बदललं. त्याची ही किंमत मिळेल तिला. यापुढे माझी मुलगी जर या वातावरणात राहिली ना तर वेडी होईल ती. आणि मी ते होऊ देणार नाही, समजलं? बाबा प्लीज आप हमारी बात तो सुनिए. बस नहीं सुनना है मुझे. आज जो तुम्हारी अम्मा बोल रही थी ना, वो गुस्से में बोल रही थी बाबा. और आपको तो पता है इंसान गुस्से में कुछ भी बोल देता है. जो वो नहीं बोलना चाहता वो भी बोल देता है. गुस्से में इंसान सच बोलता है. आज मुझे पता चला तुम्हारे घर वाले गौरी की कितनी नफरत करते हैं. अब ये मेरे साथ मुंबई रहेगी. बाबा बाबा प्लीज ऐसा मत कीजिए. गौरी जी समझाइए ना बाबा को. बाबा प्लीज. ती काय बोलणार? तुमच्या घरात जे काही चाललं ना त्यामुळे गोंधळून गेली ती. काय अवस्था केली तुम्ही माझ्या मुलीची?
4 दिवस देतो तुला इथं आवरायला. आमच्या बरोबर मुंबईत चल, संसार थाट. आता गौरीला विसर. चल गौरी.